बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये आंदोलन केलं गेलं आहे। खेडकर कुटुंबियांविरोधात पुणेकरांकडून आंदोलन केलं गेलंय। बिबेवाडी परिसरात आंदोलन करण्यात आलंय। खेडकर कुटुंबियांविरोधात पुणेकर आक्रमक झाले आहेत। खेडकर कुटुंबियांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, आंदोलन करण्यात आलंय। पूजा खेडकर प्रकरणी आता पुणेकर आक्रमक पाहायला मिळतात। खेडकर कुटुंबियांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी खेडकर कुटुंबियांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली पाहायला मिळते। खेडकर कुटुंबियांविरोधात पुणेकर आक्रमक पाहायला मिळतात। बिबेवाडी परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याकडून शेतकऱ्याला दमदाटी करण्यात आली होती। एकंदरीतच सर्व कुटुंबियांविरोधात आता पुणेकर एकवटलेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, खेडकर कुटुंबियांविरोधात पुणेकरांकडून आंदोलन केलं जातंय, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे, कारण का ज्या पद्धतीने रोज खेडकर कुटुंबाच्या कुटुंबांबद्दल जे आहे ते सगळ्या समाजामध्ये पाहायला मिळतो आणि त्याचमुळे आज पुण्यातील अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळशी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याला जे दमदाटी करण्यात आलेली, तो शेतकरी देखील या आंदोलनामध्ये जो आहे तो सहभागी झालेला होता। ज्या पद्धतीने पिस्तूल दाखवून त्याच्यावर दमदाटी केलेलं होतं, त्याच्यावरती आरोप जो आहे त्या कुटुंबाच्या वतीने कुटुंबाच्याकडून करण्यात आलेला होता आणि याच्याच निषेधार्थ जे आहे ते हे सगळं आंदोलन पुण्यातील रस्त्यांवरती आज सकाळी आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खेडकर कुटुंबांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये केलेली जी आहे ती पाहायला मिळते। ज्या आरेरावी करून IAS अधिकारी बनलेली पूजा खेडकर अनेक पद्धतीने कुटुंबाकडून तिला जाणारा त्रास, या सगळ्याच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या रस्त्यांवरती आज सकाळी पाहायला मिळालं। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।